फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमध्ये आपण जीएसटीचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे शेअर्स, म्युच्युअल फंड, त्यानंतर SIP काय असतं याची एक बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला घ्यायची आहे. शेअर्स, म्युच्युअल फंड, SIP हे सगळे काय झाले, दीज आर डिफरंट वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट. आपण इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट आपण कशाला बोलतो, आपल्याकडे असणारे पैसे कुठेतरी गुंतवायचे, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट बोलतो, बरोबर. आता सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये क्लास 9चं जे फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टर बघितलेलं आहे त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटची गरज काय असते, तर बेसिक आपले मोटिव्ह काय असतं, आपल्याला काय करायचं असतं की आपल्या फ्युचरसाठी किंवा आपल्या फॅमिलीच्या फ्युचरसाठी आपल्याला आपल्याकडे असणारे पैसे प्रोटेक्ट करायचे असतात किंवा सेफली ठेवायचे असतात, ॲज वेल एज त्या पैशाची ग्रोथ झाली पाहिजे याचा विचार करायचा असतो. त्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहे. सपोज माझ्याकडे काही अमाऊंट आहे, काही पैसे आहे आणि मला हे पैसे 5 वर्षानंतर एखाद्या कामासाठी वापरायचे आहे. मग मी ठरवलं की हे पैसे मी प्रोटेक्ट करणार, सेव्ह करणार. मग मी काय केलं, ते पैसे घरामध्ये ठेवले, एका कपाटामध्ये ठेवले. आता याच्यामध्ये चान्सेस काय काय, घरामध्ये पैसे ठेवणे हे कितपत सेफ आहे हे आपल्याला माहिती आहे. देर इज नो गॅरंटी दॅट मनी विल बी सेफ. फर्स्ट ऑफ ऑल सेफ्टी इश्यू असणार आहे. सेकंड थिंग, आता ह्या क्षणी सपोज 10 रुपयामध्ये मला 2 पेन मिळत आहे. 5 वर्षानंतर तेच 2 पेन घेण्यासाठी मला 10 रुपये लागतील याची काही गॅरंटी नाही. आपल्याला माहिती वस्तूंच्या किमती वाढत आहे. मे बी ते 2 पेन घेण्यासाठी मला 5 वर्षानंतर 12 रुपये लागतील, 20 रुपये लागतील. सो थोडक्यात काय, आता तुमच्याकडे जे पैसे आहेत त्या पैशामध्ये आता तुम्ही जेवढ्या गोष्टी घेऊ शकता त्याच पैशामध्ये, त्याच अमाऊंटमध्ये 5 वर्षानंतर तुम्ही तेवढ्याच गोष्टी घेऊ शकता याची काही गॅरंटी नाही आहे. कारण बघा, पैशाची व्हॅल्यू तर वाढत नाही, घरामध्येच पैसे ठेवलेले आहे, पैशाची व्हॅल्यू वाढत नाही आहे, पैसे आहेत तसेच राहत आहे. त्यामुळे इथे सुद्धा रिस्क आहे. म्हणून घरामध्ये पैसे ठेवणं इट इज नॉट गुड ऑप्शन. त्यामुळे आपण काय करतो, हे पैसे आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करू बघतो. ते इन्व्हेस्टमेंटचे डिफरंट ऑप्शन्स असतात. हे आपण ऑलरेडी क्लास 9 फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये डिस्कस केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटचे कोणते ऑप्शन असतात, सेफेस्ट असतं बँक अकाउंट. बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवायचे, बँकेचे डिफरंट स्कीम्स असतात. FDमध्ये, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे. त्यानंतर पोस्टल सर्व्हिसच्या पण डिफरंट स्कीम्स असतात. तिथे सुद्धा तुम्ही मनी इन्व्हेस्ट करू शकता. तिथे तुम्हाला काहीतरी रिटर्न मिळणार आहे. काहीतरी रिटर्न मिळणार म्हणजेच काय, तुमची पैशाची व्हॅल्यू वाढणार आहे, बरोबर. पैशाची व्हॅल्यू वाढणार आहे म्हणजे तुम्हाला ॲडिशनल काहीतरी अमाऊंट मिळणार आहे. त्यानंतर अजून ऑप्शन्स काय असतात, बरेचसे लोक ज्वेलरीमध्ये, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. बरेचसे लोक रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात, जमीन घेता, प्लॉट घेता. सो दिस इज अगेन इन्व्हेस्टमेंट. या व्यतिरिक्त अजून काही ऑप्शन्स असतात. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले जातात. त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा पैसे गुंतवले जातात. सो थोडक्यात काय, इन्व्हेस्टमेंटचे असे डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल असतात. बट आता यामध्ये कशामध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा कोणती इन्व्हेस्टमेंट चांगली असणार आहे हे आपल्या इंडिव्हिज्युअलच्या प्रेफरन्सवरती डिपेंड असतं. म्हणजे आपल्याला आपली काय कपॅबिलिटी आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं. जर कोणाला जास्त रिस्क नाही घ्यायची आहे तर मग तो FDमध्ये गुंतवणार किंवा बँकेच्या स्कीममध्ये गुंतवणार किंवा पोस्टल सर्व्हिसमध्ये गुंतवणार. जर कोणाला असं असेल की कोणाची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी हाय आहे मग तो शेअर्समध्ये गुंतवणार. कारण शेअर मार्केटमध्ये कसं असतं, जेवढी जास्त रिस्क, आपण असं बोलतो हाय रिस्क हाय प्रॉफिट. रिस्क जेवढी जास्त घेणार तेवढा जास्त प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो किंवा तेवढा जास्त लॉससुद्धा होऊ शकतो. म्हणजे काय, रिस्की आहे. तर इंडिव्हिज्युअलच्या प्रेफरन्सवरती किंवा इंडिव्हिज्युअलच्या कपॅबिलिटीवरती डिपेंड असतं की आपण कशामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आता ह्याच इन्व्हेस्टमेंटमधले आपल्याला ह्याच इन्व्हेस्टमेंटमधले शेअर्स, म्युच्युअल फंड, SIP या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. समजले बेसिक इन्व्हेस्टमेंटची आयडिया काय. तर यासाठी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. 2 मैत्रिणींमधलं कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. एक मुलगी आहे, त्या 2 मैत्रिणी एका कंपनीमध्ये काम करतात, एका ऑफिसमध्ये काम करतात. तर त्या मुलीचा काही इन्क्रीमेंट झाला, 5% इन्क्रीमेंट, ठीक आहे. म्हणजे तिच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे 5%नी आणि प्लस तिला काही बोनससुद्धा मिळणार आहे. तर तिला असं वाटतं की आता माझा इन्क्रीमेंट झालेला आहे, दर महिन्याला पैसेसुद्धा वाढणार आहे, सॅलरी जी आहे ती जास्त मिळणार आहे, बोनससुद्धा माझं होतं आहे. मग आता हे जे पैसे आहे हे पैसे मी कुठेतरी इन्व्हेस्ट केले पाहिजे. मग ती तिच्या दुसऱ्या मैत्रिणीसोबत ह्या गोष्टी डिस्कस करते की काय ऑप्शन्स अवेलेबल आहे. मी ऑलरेडी FDमध्ये काही पैसे लावलेले आहे, त्यानंतर माझा PFसुद्धा कट होतो आहे. मग या व्यतिरिक्त अजून कोणते ऑप्शन्स आहेत. त्यावेळेस ती जी दुसरी मैत्रीण असेल, शी वॉज फायनान्शियल ॲडवायझर, तर ती काय सांगते की तू या केसमध्ये जर तुला पैसे इन्व्हेस्ट करायचे असेल तर या व्यतिरिक्त तू शेअरमध्ये पैसे गुंतवू शकते, SIPमध्ये पैसे गुंतवू शकते, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकते. तर असं एक जनरल डिस्कशन तिथे दिलेलं आहे. तर सांगण्याचा उद्देश काय की अशा टाईपचे डिस्कशन आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात. तुम्ही नेहमी ऐकत असाल, कोणीतरी बोलत असतं की हां, बॉन्डमध्ये पैसे गुंतवले किंवा म्युच्युअल फंडमध्ये टाकले किंवा शेअर मार्केट खाली झालं, वर झालं, माझा एवढा प्रॉफिट झाला, एवढा लॉस झाली. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात दिस ऑल आर रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे, फर्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत विथ शेअर्स. शेअर्सबद्दल सगळ्यांना आयडिया आहे. आपण शेअर्स बोलतो किंवा स्टॉक बोलतो. शेअर मार्केट, स्टॉक मार्केट तुम्ही ऐकलेलं असणार, ह्या टर्म्स तुम्ही डेफिनेटली ऐकलेलं असणार आहे. इवन TV मध्ये न्यूज चॅनलच्या खाली
अशा लाईन्स असतात, 2 लाईन्समध्ये काही नंबर्स, काही कंपन्यांचे नावं असतात आणि इथे काही नंबर्स असतात, काही असे सिम्बॉल असतात, एक अप ट्रँगल, एक डाऊन ट्रँगल, आणि इथे अशा व्हॅल्यूज डिस्प्ले होत असतात कंटिन्युअसली, ते त्या ठिकाणी दाखवलेलं असतं. तर हे जे काही असतात दिज आर शेअर प्राइजेस, शेअरच्या प्राइजेस तिथे डिस्प्ले केलेले असतात. ओके, तर आता सगळ्यात आधी शेअर्स म्हणजे काय किंवा स्टॉक मार्केट म्हणजे काय ते आपण बघूया. तर त्यासाठी आपण सुरुवात करूया अगदी बेसिकली. फर्स्ट प्रोप्रायटरशिप, सेकंड पार्टनरशिप, अँड कंपनी. आता या टर्म्स काय आहे ते समजण्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे राम. ओके, रामला एक चहाचं दुकान टाकायचं आहे, त्याला त्याचा टी बिझनेस चालू करायचा आहे. चहाचं दुकान टाकायचं आहे म्हणून त्यासाठी तो काय करणार, आधी जागा बघणार, त्यानंतर त्याला काय रॉ मटेरियल लागतं किंवा काय सामान लागतं ते सगळ्या गोष्टी तो खरेदी करणार, आपलं चहाचं दुकान सेट करणार आहे. आता ह्या केसमध्ये ज्या ज्या काही सगळे डिसिजन्स आहे, हे सगळे डिसिजन राम स्वतः घेतोय. त्यानंतर त्या शॉपसाठी असणारी मेहनत तो स्वतः करतोय. जो काही प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो तो त्याचा स्वतःचाच असणार आहे. तर राम एकटा ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतो. राम इज दी ओनली ओनर. राम सगळ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय. सो दिस इज केस ऑफ प्रोप्रायटरशिप. प्रोप्रायटरशिप म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने एखादा शॉप ओन करणं याला बोलतं प्रोप्रायटरशिप. समजा प्रोप्रायटरशिप म्हणजे काय, आता असं झालं की त्याच्या बिझनेसला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय, खूप कस्टमर्स वाढले, तर रामला स्वतः एकट्याने एवढे कस्टमर हँडल करणं अवघड जात आहे. म्हणून तो काय विचार करतो की सपोज मला जर इथे कोणीतरी मदतीला असला असता तर खूप सोपं झालं असतं. म्हणून तो काय करतो, त्याच्या एका मित्राला कॉन्टॅक्ट करतो. तो मित्र असतो श्याम, आणि तो श्यामला सांगतो की तू माझ्यासोबत माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होशील का. श्याम बोलतो ओके चालेल, आपण दोघं मिळून हा तुझा बिझनेस करूया. मग आता ह्या केसमध्ये काय होतं, बिझनेस रिलेटेड सगळे जे डिसिजन आहे ते डिसिजन राम आणि श्याम घेत आहे. जी काही इन्व्हेस्टमेंट लागते ते दोघं करताय. प्रॉफिट किंवा लॉस जो होतोय ते स्वतः दोघं शेअर करताय. तर इथे काय होती, हिअर इज शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. हे दोघं रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करताय. दिस इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप. त्याला काय बोलतात, पार्टनरशिप. असं नाही की पार्टनरशिप म्हणजे नेहमी 2च व्यक्ती असणार आहे, 2पेक्षा जास्त सुद्धा पार्टनर असू शकतात. सो दिस इज केस ऑफ पार्टनरशिप. या दोघांचा बिझनेसने अजून गती पकडली आहे. आता बिझनेस खूप चांगला चालू आहे. मग आता ते विचार करतं की फक्त एक दुकान ठेवून किंवा एक शॉप ओन करून फायदा नाही. आता आपण काय केलं पाहिजे, आपण सिटीमध्ये डिफरंट ठिकाणी याचे आउटलेट्स काढले पाहिजे. आउटलेट्स किंवा शाखा काढल्या पाहिजे असं ते दोघं डिसाईड करतात. बट आता ऑब्व्हियस आहे, आउटलेट्स काढायचे म्हणजे तिथे त्यांना पैसे लागणार आहे, काहीतरी फंड रेज करावं लागणार आहे. आपण असं कन्सिडर करूया की सपोज काही त्यांना आउटलेट्स काढायचे, त्याच्यासाठी त्यांना लागत आहे 10 लाख रुपीज. ओके, जस्ट आपण रँडम अमाऊंट कन्सिडर करतो. 10 लाख रुपीज त्यांना लागत आहे. मग आता एवढे 10 लाख रुपीज याच्याकडे पण नाही, याच्याकडे पण नाही. अजून 1-2 मित्रांना कॉन्टॅक्ट केला. अशा किती मित्रांना ते कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा असे किती मित्र असणार की जे आर्थिक मदत करू शकतात. म्हणून आता ह्या केसमध्ये काय करणार, राम आणि श्याम ते आपल्या टी बिझनेसला ॲज अ कंपनी म्हणून रजिस्टर करणार. ठीक आहे, ॲज अ कंपनी म्हणून रजिस्टर करणार. कंपनी म्हणून रजिस्टर करण्याचे काही लिगल प्रोसिजर असतात आणि एक ॲक्ट असतो, इंडियन कंपनीज ॲक्ट 1956च्या अंडर ते आपल्या बिझनेसला ॲज अ कंपनी म्हणून रजिस्टर करते. बट कंपनी म्हणून रजिस्टर केल्यानंतर पुढे काय होणार आहे, कंपनी म्हणून रजिस्टर केल्यानंतर ते काय करते, 10 लाख रुपीज सपोज त्यांना पाहिजे आहे बिझनेस डिफरंट आउटलेट्स काढण्यासाठी. ते काय करते, हे जे 10 लाख रुपीज आहे आपण असं कन्सिडर करूया की ह्या 10 लाख रुपीजला ते डिवाईड करत आहे छोट्या पार्ट्समध्ये. ठीक आहे, 10 लाख रुपीजला डिवाईड करतात छोट्या पार्ट्समध्ये. आपण असं कन्सिडर करूया 100 रुपीजचा एक पार्ट, 100 अशा इक्वल व्हॅल्यूच्या डिफरंट पार्ट्समध्ये हे जे अमाऊंट त्यांना लागते, जे काही फंड त्यांना रेज करायचं आहे त्याला ते डिवाईड करतात. असे किती पार्ट्स बनते, 10 लाख डिवायडेड बाय 100 म्हणजे असे टोटल पार्ट्स बनतील 10,000 पार्ट्स. ठीक आहे, असे 10,000 पार्ट्समध्ये त्यांनी हे जे अमाऊंट आहे किंवा हे जे फंड लागणार आहे त्याला डिवाईड केलेलं आहे. तर यामध्ये हा जो छोटा प्रत्येक पार्ट आहे 100 रुपीचा, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज शेअर. याला काय बोलतात, शेअर. शेअरचा अर्थ समजतो ना, आपण बोलतो माझा शेअर एवढा आहे म्हणजे माझा हिस्सा एवढा आहे. मराठीमध्ये त्याला बोलतो भाग किंवा हिस्सा. सो जो टोटल फंड आहे, हा जो फंड असतो याला बोलता ॲक्च्युली कॅपिटल. याला काय बोलता, कॅपिटल. हे जे कॅपिटल आहे हे कॅपिटल 100 रुपीजच्या अशा 10,000 पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे. आणि आता हे काय करते, हे जे पार्ट्स आहे किंवा हे जे शेअर आहे हे शेअर ते एका मार्केटमध्ये सेल करते, एका मार्केटमध्ये विकतील.
आणि त्यानंतर जे लोक इंटरेस्टेड असतील ते लोक हे शेअर विकत घेतील आणि अशा पद्धतीने इथे फंड रेज केला जाणार आहे आणि मग त्यानंतर ह्या पैशांची मदत घेऊन ते आपला बिझनेस उभा करू शकतात. सो दिस इज अबाउट कंपनी अँड शेअर्स. आयडियली कंपनी आणि शेअर्स म्हणजे काय, तर अशा पद्धतीने एक्सपान्शनसाठी कॅपिटल रेज केलं जातं, एक्सपान्शनसाठी पैसे रेज केल्या जातात. सपोज आता या केसमध्ये 10 लाख रुपीज एवढा कॅपिटलची रिक्वायरमेंट होती. सपोज हे जे शेअर्स आहे, हे जे टोटल शेअर्स आहे त्याच्यामधले सपोज मी 20% शेअर मी विकत घेतले. ठीक आहे, 20% शेअर्स मी विकत घेतले. तर याचा अर्थ काय असणार आहे, ही जी कंपनी आहे या कंपनीची 20% ओनर मी असणार आहे. ठीक आहे, जेवढे पर्सेंट आपण शेअर घेणार आहोत तेवढी पर्सेंट आपली ओनरशिप असणार आहे. ओके, आता या शेअरशी रिलेटेड काय काय टर्म्स आहे ते आपण बघूया. फर्स्ट, प्रोमोटर्स म्हणजे काय की जे लोक कंपनी फॉर्म करतात त्यांना बोलतात प्रोमोटर. सो प्रोमोटर्स आर द पर्सन्स हू फॉर्म अ कंपनी अँड कंपनी फॉर्म्ड इज कॉल्ड एज लिमिटेड कंपनी. आणि जी कंपनी ते फॉर्म करतात त्याला बोलतात लिमिटेड कंपनी, LTD, लिमिटेड कंपनी. नेक्स्ट इज कॅपिटल म्हणजे काय, अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड एज कॅपिटल. कंपनी स्टार्ट करण्यासाठी जे काही अमाऊंट लागणार, जे काही पैसे लागणार आहे त्याला बोलता कॅपिटल. जसं आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं 10 लाख रुपीज हे होतं कॅपिटल. दिस कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट्स ऑफ इक्वल व्हॅल्यू. हे जे कॅपिटल असतं ते स्मॉल पार्ट्समध्ये डिवाइड केलं जातं इक्वल व्हॅल्यूच्या. अँड दिस इच स्मॉल पार्ट इज कॉल्ड एज शेअर. यामध्ये असणार जो प्रत्येक स्मॉल पार्ट असतो त्याला बोलतात शेअर. जसं आपण त्या केसमध्ये बघितलं 10 लाख रुपीज आपण 100 रुपीजच्या स्मॉल पार्ट्समध्ये डिवाइड केलेले. तर हा एक शेअर झाला, हा एक शेअर झाला, अशा पद्धतीने असणार आहे नंबर ऑफ शेअर्स. समजलं, शेअर म्हणजे काय, एक छोटासा पार्ट किंवा स्मॉलेस्ट युनिट असतं. जे कॅपिटल ज्यावेळेस आपण स्मॉल पार्टमध्ये डिवाइड करतो ते जे स्मॉलेस्ट युनिट असतं त्याला बोलतात शेअर. नेक्स्ट इज शेअर होल्डर म्हणजे काय, पर्सन हू ओन्स अ शेअर इज कॉल्ड एज शेअर होल्डर. शेअर तो होल्ड करतो. एखादा व्यक्ती जर ते शेअर्स त्या व्यक्तीने घेतले असेल त्याला आपण बोलतो शेअर होल्डर. सपोज एखाद्या कंपनीचे 2% शेअर्स माझ्याकडे आहे, एखाद्या कंपनीचे 2% शेअर्स माझ्याकडे आहे, याचा अर्थ काय, आय विल बी शेअर होल्डर, मी तर शेअर होल्डर आहे, प्लस माझ्याकडे त्या कंपनीची 2% ओनरशिप आहे. त्या कंपनीची ओनरशिप किती आहे माझ्याकडे, 2%, हा असतो अर्थ. ओके, देन नेक्स्ट इज स्टॉक मार्केट. आता आपण बोलतो की कंपनीचे असे शेअर्स बनवले जातात, मग ते शेअर्स सेल केले जातात. बट हे सेलिंग कुठे होतं किंवा कोणत्या ठिकाणी ह्या शेअर जे आहे ते शेअर सेल केले जातात किंवा बाय केले जातात, ते जे मार्केट असतं की ज्या ठिकाणी शेअर सेल किंवा बाय केले जातात त्या मार्केटला बोलतात स्टॉक मार्केट. हा शब्द तुम्ही नेहमी ऐकलेला असेल, स्टॉक मार्केटला शेअर मार्केटसुद्धा बोलतात, स्टॉक एक्सचेंजसुद्धा बोलता, त्यानंतर कॅपिटल मार्केट बोलता, इक्विटी मार्केट बोलता. यामधला एक तरी शब्द तुम्ही नक्की ऐकलेला असेल. सो द मार्केट वेअर दिस परचेस अँड सेल ऑफ शेअर हॅपन्स इज कॉल्ड एज स्टॉक मार्केट. ठीक आहे, इंडियामध्ये 2 स्टॉक मार्केट किंवा 2 स्टॉक एक्सचेंजेसचे नावं तुम्ही ऐकले असेल. एक असतं BSE आणि सेकंड आहे NSE. ओके, हे नावं तुम्ही ऐकले असतील. BSE म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSE म्हणजे काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दिस इज ओल्डेस्ट इन एशिया आणि हे NSE मार्केट दिस इज लार्जेस्ट इन इंडिया. असे 2 मार्केट असतात आणि हे या मार्केटचा परफॉर्मन्सेस मॉनिटर करण्यासाठी 2 इंडायसेस आहे, 2 इंडेक्स आहे. तर हे इंडायसेस आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसाठी सेन्सेक्स आणि NSE साठी निफ्टी. ठीक आहे, ह्या 2 इंडेक्सच्या आधारावरती मार्केटचा परफॉर्मन्स कसा आहे ते डिसाईड केलं जातं. सो सेन्सेक्स म्हणजे काय, ज्या टॉप 30 कंपनीज असतात किंवा असं आपण बोलू शकतो की वेल इस्टॅब्लिश्ड अँड फायनान्शियली अँड द कंपनीज विच साऊंड फायनान्शियली गुड फ्रॉम डिफरंट सेक्टर्स. अशा 30 कंपनीज की ज्या वेल इस्टॅब्लिश्ड आहे आणि फायनान्शियली चांगल्या वाटत्या, अशा 30 कंपनीजचा परफॉर्मन्स जो आहे त्या 30 कंपनीचा परफॉर्मन्स या पॅरामीटरने डिनोट केला जातो आणि त्यानंतर याच्या आधारावरती मार्केट कसं चाललं आहे ते डिसाईड केलं जातं. त्याच पद्धतीने फॉर NSE अशा 50 कंपनीजचा परफॉर्मन्स कन्सिडर केला जातो. निफ्टी NSE + 50 दॅट इज निफ्टी. आणि सेन्सेक्स म्हणजे काय, सेन्सिटिव्ह इंडेक्स. ओके, तर या आधारावरती मार्केटचा परफॉर्मन्स डिसाईड केला जातो किंवा त्या आधारावरती आपल्याला मार्केट कसं करतं ते समजतं. जर TV तुम्ही बघा ज्यावेळेस या शेअर प्राइजेस डिस्प्ले होत असतात त्यावेळेस कंपनीच्या नावासमोर असा ट्रायंगल असेल, एकतर असा अप ग्रीन ट्रायंगल असेल किंवा डाऊन रेड ट्रायंगल असेल. ओके, ग्रीन अप ट्रायंगल म्हणजे काय, कंपनीच्या शेअरची प्राइस वाढते
कंपनी चांगली परफॉर्म करते, कंपनीच्या शेअरची प्राइस वाढते, सो दॅट इज डिनोटेड बाय ऑफ ग्रीन ट्रायंगल. आणि एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा चांगला नाही आहे, कंपनीची शेअर प्राइस कमी होते, त्या केसमध्ये तिथे ते दाखवलं जातं रेड कलरच्या डाऊन ट्रायंगलने. ओके, कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणजे काय, डिमांड अँड सप्लाय. एखादी कंपनी चांगली परफॉर्म करते, मग प्रत्येकाला काय वाटेल की आपण त्या कंपनीचे शेअर आपण घेतले पाहिजे, त्या कंपनीमध्ये आपल्या काहीतरी ओनरशिप पाहिजे. त्यामुळे त्या केसमध्ये काय होतं, डिमांड इन्क्रीज होते, बरोबर, डिमांड वाढते, प्रत्येकाला वाटतं की ह्या कंपनीचा शेअर आपण घ्यावा. बट या केसमध्ये नंबर ऑफ शेअर्स तर फिक्सच आहे. नंबर ऑफ शेअर फिक्स आहे म्हणजे काय, सप्लाय जो आहे तो सप्लाय प्रॉपर होऊ शकत नाही, म्हणून या केसमध्ये काय होतं, शेअरची प्राइस वाढते. ओके, जसं उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आंब्याचा सीझन चालू झालेला नसतो, मार्केटमध्ये आंबे जास्त नसतात, त्यावेळेस आंबे महाग असतात. का आंबे महाग असतात, कारण त्या केसमध्ये डिमांड तर जास्त असतो बट सप्लाय कमी असतो, त्यामुळे आंबे महाग असतात. त्याच पद्धतीने डिमांड जास्त आहे, सप्लाय तर नाही, सप्लाय कमी आहे असं पण कन्सिडर करूया, म्हणून या केसमध्ये शेअरची प्राइस वाढणार. त्यामुळे त्यावेळेस दाखवणार ते ग्रीन कलरच्या अप ट्रायंगलने आणि त्याच्या उलटं. सपोज एखादी कंपनी चांगलं करत नाही तर त्याच्या उलटं, म्हणून मग ते दाखवता रेड कलरच्या डाऊन ट्रायंगलने. ओके, समजलं इथपर्यंत. नाव नेक्स्ट इज FV. FV म्हणजे काय, फेस व्हॅल्यू. याला बोलता फेस व्हॅल्यू, किंवा याला बोलता प्रिंटेड व्हॅल्यू, किंवा याला बोलता नॉमिनल व्हॅल्यू, किंवा अजून एक वर्ड आहे त्याला बोलता पार व्हॅल्यू, PAR, पार व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, कंपनीचं जे शेअर सर्टिफिकेट असतं त्या शेअर सर्टिफिकेटवरती काय व्हॅल्यू प्रिंट झालेले आहे, दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज फेस व्हॅल्यू. ओके, फेस व्हॅल्यू. कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर असणारी जी व्हॅल्यू असते, शेअरची जी प्राइस असते, त्याला बोलता फेस व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, मार्केटमध्ये त्या शेअरची काय व्हॅल्यू आहे, सो थोडक्यात किती व्हॅल्यूला तो शेअर विकला गेला किंवा खरेदी केला गेला त्याला बोलता मार्केट व्हॅल्यू. ओके, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमधला फरक कळला. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, फेस व्हॅल्यू शेअर सर्टिफिकेटवरती प्रिंटेड असेल ती व्हॅल्यू कधी चेंज नाही होणार आहे. फेस व्हॅल्यूला बोलता प्रिंटेड व्हॅल्यू, नॉमिनल व्हॅल्यू और पार व्हॅल्यू. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे ज्या व्हॅल्यूला शेअर सेल केला जातो किंवा परचेस केला जातो ती जी व्हॅल्यू असते त्याला बोलतं मार्केट व्हॅल्यू. समजलं, एवढ्या टर्म समजलं इथपर्यंत. आता शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करून मी पैसे कसे कमवू शकते. फॉर एक्झाम्पल, सपोज मी एका कंपनीचे असं कन्सिडर करूया, 20 रुपीजचा एक शेअर होता, ₹20चा. असे मी 100 शेअर्स घेतले. ओके, 20 रुपीजचा एक असे मी 100 शेअर्स घेतले, म्हणजे टोटल मी किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे, ₹2000. ओके, त्यानंतर काय झालं, त्या कंपनीचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. कंपनीची शेअर प्राइस 20वरून वाढून ती झाली ₹50. किती झाली, ₹50. मग आता ह्या क्षणी माझ्याकडे जे शेअर्स आहे त्याची प्राइस किती असणार आहे, 50 × 100 म्हणजे ₹5000. मग मी आता काय करेल, माझ्याकडे जे शेअर्स आहेत ते शेअर्स मी सेल करणार. मी इन्व्हेस्ट केले होते 2000, आता ते झाले 5000. मी ते ज्यावेळेस शेअर सेल करेल त्यावेळेस जो काही असणार आहे तो असणार आहे माझा प्रॉफिट. म्हणजे 5000 - 2000, 3000 रुपीज अप्रॉक्सिमेटली माझा प्रॉफिट असणार आहे. आता यामध्ये काही ब्रोकरेज असणार किंवा त्या गोष्टी आपण विसरून जाऊया. फक्त सांगण्याचा उद्देश हा की अशा पद्धतीने ज्यावेळेस प्राइस वाढते, प्राइस वाढल्यानंतर आपण ते शेअर सेल करून जो रिमेनिंग अमाऊंट असते ते रिमेनिंग अमाऊंट प्रॉफिट म्हणून कन्सिडर करू शकतो. त्यानंतर सेकंड अजून एक टर्म आहे, दॅट इज कॉल्ड एज डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय, कंपनी चांगला परफॉर्म करते, कंपनीला काहीतरी प्रॉफिट होणार आहे. हा जो ॲन्युअल प्रॉफिट असतो, एका वर्षाचा जो प्रॉफिट असतो, तो प्रॉफिट कंपनी आपल्या शेअर होल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करते. ज्या प्रॉफिटचा काही पर्सेंटेज ते आपल्या शेअर होल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करते, आणि हा जो पोर्शन आपल्याला मिळणार आहे ॲज अ प्रॉफिट, दॅट पोर्शन इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड. तर डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला पैसे मिळतात. प्लस हा जो डिव्हिडंड आपल्याला मिळतो दॅट इज टॅक्स फ्री, त्याच्यावरती टॅक्स आकारला नाही जात. आणि हा डिव्हिडंड जो आहे आपल्याला पर शेअर मिळतो, जेवढे नंबर ऑफ शेअर्स असेल त्याच्या पर्सेंटेजमध्ये आपल्याला ते मिळतं. सो दिस डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू, म्हणजे जी प्रिंटेड व्हॅल्यू असते, जी शेअर सर्टिफिकेटवर छापलेली असते त्या व्हॅल्यूवरती डिव्हिडंड मिळत असतो. कंपॅरिझन ऑफ मार्केट व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझन आला म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल टू, हे 3 साईन आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय आपण आत्ताच बघितलेलं आहे. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, शेअर सर्टिफिकेटवरती जी प्रिंटेड व्हॅल्यू असते, द व्हॅल्यू विच इज प्रिंटेड ऑन शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड ॲज फेस व्हॅल्यू. ओके, आणि फेस व्हॅल्यू ही नेहमी फिक्स्ड असते. त्यानंतर मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, शेअरची अशी व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूला शेअर सेल केले जातं किंवा परचेस केले जातं, खरेदी किंवा विक्री ज्या व्हॅल्यूला होते त्याला बोलतात मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू नेहमी फ्लक्च्युएटिंग असते, कमी जास्त होत असते. ओके, ती व्हॅल्यू कधीच फिक्स नसते. तर फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू जर आपण कम्पेअर करू त्यावर आपण काय कन्क्लुजन काढू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट केस,
मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. आपण काय करूया, एक शेअर कन्सिडर करूया ज्याची फेस व्हॅल्यू आहे ₹10. ठीक आहे, फेस व्हॅल्यू आहे ₹10. याच्या रेफरन्सने आपण हे कंपॅरिझन करूया. फर्स्ट केस, वेन मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. शेअरची फेस व्हॅल्यू होती ₹10. सपोज आता तो शेअर आहे, मार्केट व्हॅल्यू त्याची आहे ₹15. ठीक आहे, फेस व्हॅल्यू 10 होती, मार्केट व्हॅल्यू झाली 15. म्हणजे काय झाली, ते शेअरची व्हॅल्यू वाढलेली आहे. शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे 15. याचा अर्थ काय, मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. याचा अर्थ शेअर इज परफॉर्मिंग वेल किंवा कंपनी इज परफॉर्मिंग वेल. त्यामुळे आपण बोलू शकतो शेअर इज ॲट प्रीमियम. शेअर इज ॲट प्रीमियम. यावरून आपण काय कन्क्लुजन करू शकतो, शेअर इज ॲट प्रीमियम वेन मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, शोज कॉन्फिडन्स इन कंपनीज ग्रोथ. याचा अर्थ काय, कंपनी चांगली ग्रो होते. सेकंड केस, वेन मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू. सपोज आता मार्केट व्हॅल्यू आहे त्याची ₹10, फेस व्हॅल्यूसुद्धा तेवढीच होती, मार्केट व्हॅल्यूसुद्धा तेवढीच होती. याचा अर्थ काय, आपण ह्या केसमध्ये बोलतो शेअर इज ॲट पार. काय बोलतो त्याला, शेअर इज ॲट पार. तर आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की स्टेबल, कंपनीची ग्रोथ स्टेबल आहे किंवा रिलायबल इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. देन थर्ड, मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू होती ₹10. सपोज आता मार्केट व्हॅल्यू त्यापेक्षा कमी आहे, म्हणजे काय झाले, ₹7. मार्केटची व्हॅल्यू म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये जी व्हॅल्यू आहे दॅट व्हॅल्यू इज 7. याचा अर्थ काय, या केसमध्ये आपण काय बोलतो, शेअर इज ॲट डिस्काउंट. शेअर डिस्काउंटमध्ये आहे. यामध्ये आपण असं बोलू शकतो की असं का झालेलं आहे, व्हॅल्यू कमी झाली, मार्केट व्हॅल्यू 7 आहे, फेस व्हॅल्यूपेक्षा कमी आहे. म्हणजे काय, कंपनीचा परफॉर्मन्स एवढा चांगला नाही आहे, परफॉर्मन्स इज नॉट वेल. आणि अजून आपण असं बोलू शकतो की आता ह्या क्षणी आपण या कंपनीचे बरेचसे शेअर बाय करू शकतो, जेणेकरून कमी किमतीला आपल्याला ते शेअर्स मिळतील आणि पुढे जाऊन फ्युचरमध्ये ज्यावेळेस व्हॅल्यू वाढणार आहे त्यावेळेस आपल्याला तो प्रॉफिट होणार आहे. त्यामुळे इथे असं सुद्धा आपण कन्क्लूड करू शकतो की ह्या केसमध्ये मे बी देअर इज ऑप्शन टू बाय. तर हे 3 कंपॅरिझन तुम्हाला लक्षात ठेवायचे. शेअर इज ॲट प्रीमियम, शेअर इज ॲट पार आणि शेअर इज ॲट डिस्काउंट. नावावरूनच तुम्हाला समजणार आहे. शेअर इज ॲट प्रीमियम, प्रीमियम म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. ॲट पार, दोन्ही व्हॅल्यू सारखे आहे. ॲट डिस्काउंट, दॅट मीन्स मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू. ठीक आहे. आता यानंतर अजून एक टर्म आपल्याला बघायची आहे, सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड, सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस shares is called as sum invested. फॉर एक्झाम्पल, सपोज एक शेअर आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू आहे ₹10. ₹10 आहे मार्केट व्हॅल्यू. शेअर नेहमी मार्केट व्हॅल्यूला सेल किंवा परचेस केलं जातं. एक शेअर आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू आहे ₹10. असे मी 100 शेअर्स सपोज घेते, 100 शेअर्स मी परचेस करते. मग ह्या केसमध्ये मी किती इन्व्हेस्ट करते, किती सम इन्व्हेस्ट करते. सो दॅट सम इन्व्हेस्टेड, दॅट इज अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस शेअर्स, इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. किती शेअर्स घेते मी, 100. एका शेअरची व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू 10. सो ह्या केसमध्ये सम इन्व्हेस्टेड असणार आहे ₹1000. ओके. त्यानंतर अजून एक टर्म आपल्याला बघायची, त्याला बोलतं ROR, रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यावरती, त्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला किती रिटर्न मिळतो, त्या रिटर्नचा रेट काय, दॅट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिटर्न. फॉर एक्झाम्पल, सपोज एक पर्सन आहे, त्यांनी एक शेअर विकत घेतला. ठीक आहे, एका पर्सनने एक शेअर विकत घेतला. त्या शेअरची फेस व्हॅल्यू होती ₹100. म्हणजे प्रिंटेड व्हॅल्यू होती, शेअर सर्टिफिकेटवरती त्या शेअरची प्रिंटेड व्हॅल्यू होती ₹100. त्यानंतर त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ₹120. सो हा पर्सन ज्यावेळेस हा शेअर परचेस करतो त्यावेळेस तो ह्या व्हॅल्यूला परचेस करतो, 120ला परचेस करतो. शेअर नेहमी मार्केट व्हॅल्यूला परचेस केले जाते किंवा सेल केले जातात. सो ₹120ला त्याला तो शेअर मिळतोय. आणि कंपनीने ह्या केसमध्ये डिव्हिडंड डिक्लेअर केला 15%. डिव्हिडंड डिक्लेअर केला 15%. तर आपल्याला फाइंड करायचा रेट ऑफ रिटर्न काय असणार आहे. क्वेश्चन समजला. एक व्यक्ती आहे, तो एक शेअर विकत घेतोय. तो शेअर विकत घेतो ॲट मार्केट व्हॅल्यू ₹120. ओके, ₹120 तो शेअर विकत घेतोय. त्या शेअरची फेस व्हॅल्यू होती ₹100 आणि कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला 15%. तर रेट ऑफ रिटर्न काय असणार, म्हणजे त्याला इन्व्हेस्टमेंट, त्यांनी जे काही पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यावरती त्याला किती रिटर्न मिळाला. डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे काय, कंपनीला जो काही प्रॉफिट होतो हा प्रॉफिट, या प्रॉफिटचा काही पर्सेंटेज कंपनी आपल्या शेअर होल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करते, दॅट इज कॉल्ड एज डिव्हिडंड. म्हणजे हा जो अमाऊंट आहे डिव्हिडंड कोणाला मिळणार आहे, ज्या व्यक्तीने हा शेअर घेतला त्याला 15% एवढा डिव्हिडंड मिळणार किंवा एवढी अमाऊंट मिळणार आहे. मग त्याला डिव्हिडंड किती मिळतोय. सो आपण हा क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये सॉल्व्ह करूया, सोल्युशनच्या फॉर्ममध्ये.
Solution, face value is equal to ₹100 and market value is equal to ₹120. त्यानंतर डिव्हिडंड आहे इज इक्वल टू 15%. ओके, आपल्याला रेट ऑफ रिटर्न फाइंड करायचा आहे. सो सिन्स डिव्हिडंड आपल्याला माहिती आहे डिव्हिडंड कोणत्या व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट होते, फेस व्हॅल्यूवर होते का मार्केट व्हॅल्यूवर होते. मार्केट व्हॅल्यू नेहमी फ्लक्च्युएटिंग असते. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. सो डिव्हिडंड, सिन्स डिव्हिडंड इज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू आणि ही सगळी इन्फॉर्मेशन एका शेअरसाठी आहे. सिन्स डिव्हिडंड इज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू, देअरफॉर डिव्हिडंड इज इक्वल टू किती आहे 15%. 15% म्हणजे 15% ऑफ फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू इज 100 म्हणजे त्याला डिव्हिडंड किती मिळालं ₹15. ₹15 हा झाला डिव्हिडंड. बट आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेट ऑफ रिटर्न, इन्व्हेस्टमेंटवरती किती रिटर्न मिळाला. सो आपल्याला रेट फाइंड करायचं म्हणजे आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. सो ज्यावेळेस त्यांनी ₹120 इन्व्हेस्ट केले मार्केट व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यूला त्यांनी शेअर घेतलेला आहे म्हणजे त्याने किती इन्व्हेस्ट केले ₹120. फॉर ₹120 त्याला डिव्हिडंड किती मिळतो आहे ₹15 मिळतो आहे. बरोबर, नीट समजून घ्या. डिव्हिडंड आपण नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो, तर डिव्हिडंड मिळालं ₹15. त्यांनी शेअर घेतली आहे, मार्केट शेअर विकत घेतल्या मार्केट व्हॅल्यूला म्हणजे ₹120ला. ₹120 त्यांनी इन्व्हेस्ट केले आणि त्याला डिव्हिडंड म्हणून ₹15 मिळत आहे. सो ₹120ला जर ₹15 मिळत आहे, आपलं रेट ऑफ रिटर्न फाइंड करायचं म्हणजे आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. सो ₹100ला आपण असं कन्सिडर करूया X% आहे रेट ऑफ रिटर्न. इथे मेन्शन करूया रेट ऑफ रिटर्न बी X%. ओके, सो 100ला असणार आहे X%. त्यामुळे हे रिलेशन आपण असं लिहू शकतो, देअरफॉर 120/15 इज इक्वल टू 100/X. देअरफॉर 120X इज इक्वल टू 1500. X इज इक्वल टू 150/12. 3 डिवाइड करूया. X इज इक्वल टू 25/2. X इज इक्वल टू 12.5%. म्हणजे रेट ऑफ रिटर्न ह्या केसमध्ये झाला 12.5%. समजला. रेट ऑफ रिटर्न आपण कसा कॅल्क्युलेट केलेला आहे. रेट ऑफ रिटर्न आपण X% कन्सिडर केलेला. ₹120 इन्व्हेस्ट केले, त्याच्यावरती ₹15 त्याला मिळत आहे. ₹120 इन्व्हेस्ट केले, 50% मिळतं. आपल्याला पर्सेंटेज पाहिजे म्हणून आपण असं कन्सिडर करूया ₹100 इन्व्हेस्ट केले तर किती मिळणार आहे. सो दॅट विल बी X%. म्हणून 120 × X इज इक्वल टू 15 × 100. So X is equal to 1500/120. So 150/12. 150/12 is 12.5%.